आता ते वेदरवाले काय म्हणले सर येऊन गेले, कुणाला माहिती आहे सर कधी आले कधी नोंद घेऊन गेले, त्याची पूर्व सूचना मिळत नाही गेली साहेब, काही सूचना भेटणार नाही, काहीच भेट नाही गेली. कमीत कमी शेतकऱ्यांनी सही घेतल्यानंतर कमीत कमी 10 शेतकऱ्यांची हे करा सर, दुसरं काय नाही. दौंडीचे निमंत्रण दिलं तरी चालते सर, नेटवर्क नसल्यामुळं. चला सर चला. आता या शेतकऱ्याकडे सर एवढी जमीन आहे, पूर्ण साफ झाली, एकही झाडू करायला एकही विम्यावाले काय करायले पूर्ण तालुक्याचा ॲव्हरेज काढून विमा द्यायला. नाही ह्याचा वैयक्तिक भरल्यानंतर वैयक्तिक प्रत्येकाचा जास्त द्यायला पाहिजे. हा विषय अतिवृष्टीचा नाही आहे, वाऱ्यामुळे झालेला. वाऱ्याला असं म्हणतात ना, ते वार कमी जास्त म्हणतात, जे रिडिंग असेल ते सगळं होईल ना. विमेवाला आहे का कोण? विमेवाला विमा प्रतिनिधी या मंडळात यायचं, पण आता नेमकं इथं मंडळ सर आवाज नाही. फक्त आपल्याच भागात भाव कमी झाले, जळगाव वगैरे भाव टिकून नाही. पाऊस जरी न पडला तर आपला माल जिथं चालायला आता हे एकदम अर्ध्यावर भाव आणले. इकडे कमी घ्यायचा, तिकडे जास्त. साहेब आता जळगावला त्या भावाप्रमाणे खरेदी, इथं कसं 2200चं मार्केट 1800 1500 आज 1000 तिकडे जास्त तिकडे जाऊन जास्त. हे आपला माल तिथं याला चलाय, चंदीगडला चलाय, चांगलाच माल घ्यायले, चंदीगडला चलाय. आता म्हणजे माल डॅमेज माल पूर्ण काढून टाकतो. चांगलाच माल आणि पर क्विंटल म्हणजे टनाला 12 क्विंटल कापाली पत्ती टनाला 20 टनाच्या गाडीच्या मागे एवढी पत्ती लागत ना, गाडीच्या मागे 8 क्विंटल लागते गाडी पर कंट्रोल व्यापाऱ्यावर कंट्रोल निसर्गाची आहे. आणि नंतर त्यांनी युनियन केली, व्यापाऱ्यांना युनियन करून 11 क्विंटल लावला. आणि ज्यांना लाख रुपये दंड ठेवला, पण शेतकऱ्याला कोण नाही. इकडे आहे की मुश्किल आपण आले तुम्ही नाही. चला नुकसान विशेष करून भोकर मतदारसंघामध्ये झालेलं पाहणी करता येईल. असं आहे की भोकर मतदारसंघातल्या अर्धापूर तालुक्यामध्ये जे वादळी वारं झालेलं आहे त्याच्यामुळे प्रचंड नुकसान मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे. विशेषतः अर्धापूर, मुदखेड आणि भोकरच्या काही भागामध्ये असं हे नुकसानीचं स्वरूप आहे. आपण पाहताय की ही केळी इथे पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहे. केळीच्या बागा झाडं उखडून पडलेली आहे. वाऱ्याचा वेगच एवढा प्रचंड प्रमाणात होता की हाताची आलेली केळीसुद्धा जमीनदोस्त झालेली आहे. त्यामुळे याची नुकसान भरपाई देण्याचा विषय आहे. काही ठिकाणी लोकांनी त्याचा विम्याचे पैसे भरले आहेत, पण काही ठिकाणी लोकांचा विम्याचा अनुभव चांगला नसल्यामुळे लोकांनी विम्याचे पैसे भरलेले नाहीत. हा एक नवीन प्रश्न समोर आहे.
आणि त्याचबरोबर केळी जी बाहेर मार्केट चांगलं होतं ते अचानक हे आता पडलेली केळी कोणी घेणार नाही किंवा घेईल तर कमी पैशात घेईल असंही दुहेरी नुकसान हे शेतकऱ्याचं दिसतंय मला. त्यामुळे आता काही भागामध्ये एक प्राथमिक अंदाज आपण घेत आहोत. शासनाने सर्वे सुरू केलेले आहेत, केळीच्या बागा आहेत त्याचंही सुरू आहे, इतरही पिकांचं जे नुकसान झालेलं आहे त्याची पाहणी सुरू आहे. तर ड्रोनच्या आधार घेऊनसुद्धा हे लवकर कसं करता येईल जिल्हाधिकाऱ्यांना मी बोललेलो आहे. महसूल मंत्र्यांचं आणि माझं आणि जिल्हाधिकारी तिघांचे कॉन्फरन्स कॉलवर आमचं बोलणं झालेलं आहे आणि तशा निर्देशही देण्यात आलेले आहेत. आज सायंकाळी कलेक्टरला मी जाणून आजचं जे काही माझी पाहणी येईल त्याच्यामधून जे काही निष्कर्ष किंवा लोकांच्या ज्या काही मागण्या आलेल्या आहेत समोर त्या मी जिल्हाधिकाऱ्यांना बोलणार आहे आणि यातून अधिकाधिक कशी मदत आपल्याला शेतकऱ्याला देता येईल. कारण म्हणजे पावसापेक्षाही पाऊस नगण्य होता पण पावसापेक्षा वारं तीव्रता होती आणि विम्याच्या निकषामध्ये वाराची तीव्रता असेल तरीसुद्धा विमा देण्याची तरतूद आहे. त्यामुळे आता ज्यांनी विमा काढला आहे त्यांना आता 100% मिळेलच, पण ज्यांनी विमा काढलेला नाही त्यांचा खरा प्रश्न आहे. तो सरकारने त्याच्यामध्ये काही निर्णय धोरणात्मक घेऊन त्यांनाही पैसे द्यावे लागतील. तर मला वाटतं की हे नैसर्गिक आपत्तीच आहे. आपल्याकडे हे तेलंगणा आणि या सगळ्या परिसरामध्ये जे वादळ वारं होतं आहे, कालसुद्धा पाऊस होता, परवासुद्धा काही प्रमाणात झालेला आहे. पावसाळा लवकर सुरू झाला पण जे वारं जास्त जोरात आलेलं आहे त्यामुळे नुकसान झालेलं आहे. पावसाळ्यात अद्याप सुरू झालेलाच आहे. पावसात आगामी बघूया काय पुढे होतं. शासनाकडे काय पाठपुरावा वगैरे करू ऑटोमॅटिक वेदर स्टेशन गेल्या काही वर्षापासून बंद आहेत. काही दिवसापूर्वी एक समिती नेमली होती मात्र नाही बंद आहे असं म्हणता येणार नाही. काही ठिकाणी काय तक्रारी किंवा लोकेशन चुकलेले वगैरे मग ते पाहू आपण काय ते. ऑटोमॅटिक वेदर पण वेदर स्टेशन्स आपल्याकडे जे पर्जन्यमापक यंत्र जे आहेत ते पर्जन्यमापक यंत्र हे प्रत्येक मंडळ जे महसूल मंडळ आहे त्या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत. त्यामुळे त्याची जी रिडिंग आहेत ती गळीत धरल्या जाते. तर त्याबाबत काही तक्रार स्पेसिफिक नाही आहे पण तशी असेल ते चौकशी करून त्यामध्ये कुठे बदल करायची गरज ते करता येईल आपल्याला. साहेब काल केळीचे भाव 2200 होते मात्र वादळी वाऱ्यामुळे जे आहेत ते भाव 1200. व्यापाऱ्याची मोठी हुकुमशाही पाहायला मिळते ती कोण मोडीत काढणार? असं की आता मोडीत काढणं म्हणण्यापेक्षा शेतकऱ्याला न्याय कसा देता येईल बघावं लागेल. व्यापाऱ्यांना विनंती मी करेन की या परिस्थितीचा फायदा त्यांनी न उचलता शेतकऱ्याला खऱ्या अर्थाने मदत कशी करता येईल ते पाहायला पाहिजे.